मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्स मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। मंडळी कालच बघितलं तर सांगोला तालुक्याचं जे मिनी मंत्रालय होतं, जे की पंचायत समिती त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा जो काही कार्यक्रम होता तो त्या ठिकाणी झालेला आहे। परंतु या खरं तर सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, दीपक आबा असतील, शहाजी बापू असतील आणि भाजप असेल, या सगळ्या खरं तर राजकीय मंडळींनी यामध्ये ज्या गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या सातत्यानं राजकीय घडामोडी घडत होत्या त्यामध्ये सांगोला तालुका विकास आघाडीचा झेंडा हा पंचायत समितीवरती लागण्याची दाट शक्यता खरं तर विजयानंतर होती। मात्र तसं चित्र नसून सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काल झेंडा या ठिकाणी फडकल्यानंतर सांगोला तालुक्याची राजकीय जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। आणि याच अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाचे जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते आपल्याशी संवाद साधतायत, या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यांच्या माध्यमातून एकंदरीत त्यांच्या ज्या भावना आहेत, कारण शेतकरी कामगार पक्षाबद्दल ज्या काही कार्यकर्त्यांकडून जे काल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंटमेंट करण्यात आल्या आणि याच अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवादच्या राजकीय कट्ट्यावरती ही सर्व जी काही मंडळी आहे यांच्याशी आपण खास संवाद करणार आहे। सर नमस्ते। मंडळी आपल्या सोबत आहेत एनडी बंडगर, प्राध्यापक एनडी बंडगर। तर बंडगर सरांचं वैशिष्ट्य असं आहे की शेकापच्या प्रत्येक भूमिका ज्या आहेत, म्हणजे शेकापूर कुणी टीका केली, आरोप केले किंवा शेकापची स्वतःची जी प्रसिद्धी असेल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एनडी बंडगर सरांचा रोल असतो। एका अर्थाने ते थिंक टँक म्हणून शेकापचे ते थिंक टँक म्हणजे ते एक कोर कमिटीतले एका अर्थाने ते महत्त्वाचे घटक म्हणायला हरकत नाहीत प्रसिद्धीच्या बाबतीतलं। तर ते आहेत सोबत, आपल्यासोबत नवनाथ शिंगाडे आहेत, शेकापची इतरही बाकीची मंडळी आहेत। तुमचं नाव काय दादा? बरं, दिलीप बंडगर। तर ही सगळी मंडळी शेकापची आपल्यासोबत आहेत। पहिला प्रश्न बंडगर सरांना असेल। बंडगर सर, काल पराभव झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगोल्यातल्या जनतेसाठी आश्चर्यजनक होत्या आणि हे सगळं नाट्य घडल्यानंतर तुम्ही सोशल मीडियावर शेकापची बाजू अत्यंत ताकदीनं मांडलेली आहे। तुमच्या मनातल्या भावना काय आहेत? हे सगळं बघतोय आणि आपल्या समोर गुलाली पडलेला आहे, त्या गुलालाच्या भावना काय आहेत तुमच्या? मुळात बरं का, सांगोला तालुका विकास आघाडी स्थापन झाली होती। सांगोला तालुक्याचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, जे स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराप्रमाणे गेले वर्ष 1.5 वर्ष झालं काम करतात, परंतु आमदार बाबासाहेब देशमुख हे नागपूर अधिवेशनाला असताना या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय दीपक आबा साळुंके पाटील हे नागपूर या ठिकाणी जाऊन थोडं स्पीड न बोला, त्यांनी त्या ठिकाणी युतीची आणि आघाडीची त्या ठिकाणी बोलणी केली आणि परंपरेनं 5-25 वर्षे आबासाहेबांच्या काळात सुद्धा दीपक आबा बरोबर युती होती, ही खरं आहे। परंतु शेतकरी कामगार पक्ष हा आबासाहेबांच्या विचाराला मानणारा पक्ष असल्यामुळं आपण त्या आघाडीच्या बाबतीत आमदार साहेबांनी शब्द दिला आणि तो तंतोतंत पाळला देखील। परंतु त्यानंतर सांगोला तालुका विकास आघाडीला जवळपास 14 पैकी 9 जागा मिळाल्या। जिल्हा परिषदेमध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु त्या ठिकाणी 3 जागा या सांगोला तालुका विकास आघाडीला प्रामुख्याने मिळालेल्या। परंतु लोकशाहीचा कौल मानून या ठिकाणी पंचायत समितीवर सांगोला तालुका विकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होण्याची दाट शक्यता होती। 14 पैकी 9 जागा आल्याच्या नंतर त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 6 जागा आणि सन्माननीय आबा गटाच्या 3 जागा असे मिळून अगदी व्यवस्थितपणानं सांगोला तालुका विकास आघाडीचं निर्विवाद वर्चस्व त्या ठिकाणी होतं। परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जवळपास महिन्याभरानंतर ज्या घडामोडी झाल्या, या सांगोला तालुक्यातील जनतेला आणि विशेषतः जे परंपरागत शेतकरी कामगार पक्ष इथला पुरोगामी विचार आहे त्यांना ह्या घडामोडी बिलकुल आवडलेल्या नाहीत। कारण सांगोला तालुका हा लोकशाहीचा विचार मानणारा आणि लोकशाहीच्या तत्वावर चालणारा हा तालुका आहे आणि म्हणून जे अचानकपणानं जे घडलेलं आहे त्याला सांगोला तालुक्यातील जनता कदाचित आता हे कारण विशेषतः दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सत्ता आहे। कदाचित या सत्तेच्या लालसेपोटी या ठिकाणी जे काही घडामोड घडलेले आहे ते सत्ता हे एकमेव केंद्रबिंदू मानले। एक प्रश्न आहे की तुम्ही म्हटला की शेकापनं शब्द पाळला, म्हणजे आबांचा शब्द पाळला, आबांनी तुमचा पाळला वगैरे, पण जवळ बाबतीत शेकापनं शब्द पाळला नाही असं तुमच्यावर फार मोठा मुळात शासनाची आकडेवारी काढून जर बघितली, जवळा जिल्हा परिषद गटामध्ये दुर्दैवानं यश दादाचा पराभव झाला। हे आमदार साहेबांनी वारंवार
त्या ठिकाणी खंत व्यक्त केली. एवढंच नाही तर ती पराभवाची सल भरून काढण्याचा शब्द वारंवार त्या आमदार साहेबांनी म्हणजेच बाबासाहेब देशमुख साहेबांनी दिला होता. तुम्ही जर शासनाची आकडेवारी काढून पाहिली तर त्या ठिकाणी दीपक आबा साळुंखे पाटील साहेबांच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये संगेवाडी सारखी ग्रामपंचायत असेल, बामणी सारखी ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर विशेषतः वाडेगाव सारखी ग्रामपंचायत असेल, तर त्या ठिकाणी मांजरी सारखी ग्रामपंचायत असेल तर 300 350 मतानं त्या ठिकाणी यश दादा मायनस आहेत आणि त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लीड मिळालेला आहे. म्हणून शेकापनं कधीही गद्दारी केली नाही, करणारा पक्ष नाही. त्याचं अजून एक कारण असं सांगितलं जाते, त्याला जोडूनच पुढचा प्रश्न निखिल घेईल. जवळ्यातल्या सभांमध्ये सुद्धा जवळ्याच्या आजूबाजूला झालेल्या सभा, जवळ्यात मुळात सभाच झालेली नाही सांगोला तालुका विकासासाठी, बरोबर आहे का? तर अनेक ठिकाणी सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी सुद्धा अतुल पवार हे माझे मित्र आहेत अशी वक्तव्य झालेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांकडून असेल, नेत्यांकडून मुळात ऐका ना, तो एक विषय. आणि मतदानाच्या पूर्वी 2 दिवस अगोदर की पहिला धडा सोडा म्हणजे पहिलं पान उलटवा आणि दुसरं पान बघा असे जे मेसेज होते, जे की गुड वाढवणारे मेसेज होते, तर हे एका अर्थानं शेकाप हा अतुल पवारांच्या पाठीशी म्हणजे शेकापनं एका अर्थानं अतुल पवारांना मतदान करावं असं थेट साधारणतः लोकांचं म्हणणं आहे की शेकापनं अशी दुटप्पी भूमिका घेतली. त्याबद्दल काय? मुळात शेकाप दुटप्पी भूमिका घेत नाही. बरं. 1952 पासून सांगोला तालुक्यामध्ये आज तागात शेतकरी कामगार पक्ष जिवंत आहे. आणि जे सोशल मीडियाचे जे मेसेज आहेत ते निरर्थक आहेत. ह्याला कुठली पुष्टी नाही, कुठलाही आधार नाही. कदाचित याच्यावर विश्वास ठेवून जर भूमिका बदलत असतील तर ते मला वाटतं योग्य वाटत नाही. पण सर आता याला जोडूनच मी प्रश्न तुमच्याशी प्रश्न त्यांचा घेऊया मग सरांकडे. नाही, तुम्हाला पहिला प्रश्न घेतो आणि सर तुमचा घेतो. सर, तुम्ही सांगितलं की 52 सालापासून यावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे किंवा त्याची जी विचारधारा आहे ते सांगोल्यामध्ये टिकून आहे असं तुमचं मत आहे? नाही, 52 सालापासून सत्ता नाही, 1972 पासून आज तागात विचार शेकापचा 52 पासून तर आहे. तर यामध्ये प्रामुख्याने तसे बघितलं तर 1946 ला त्याची सुरुवात झालेली सांगोल्यामध्ये कळते. चव्हाण कुटुंबापासून शेतकरी कामगार पक्षी चळवळीचा खरं तर उल्लेख सापडतो आपल्याला. या गोष्टीकडनं जाता आपण जे प्रामुख्याने ज्या काही घडामोडी झाल्या यामध्ये जवळा गट हा या सर्व गोष्टीला जबाबदार आहे आणि तो मांडलाही जातोय. हे तुम्हालाही माहिती आहे आणि तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही माहिती आहे, कारण ह्या जवळा गटाच्या ज्या काही घडामोडी झाल्या यामुळे ही झालेला कालचा जो काय उद्योग आहे याच्यामध्ये कालच्यापासून एक स्टेटस किंवा मोबाईलवरती काही पोस्ट फिरतायत. एक गळा भेट 65 वर्षाची सत्ता तुमची उलटवून लावली. मुळात हो का, सांगोला तालुका हा सुसंस्कृत विचाराचा तालुका आहे. यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील असतील किंवा देशभक्त संभाजीराव शेंडे साहेब असतील, ह्यांनी एक विचार दिलेला आहे तालुक्याला. राजकारण हे इलेक्शन पुरतं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही मूल्य सांगोला तालुक्याच्या मातीमध्ये आज पण रुजलेले आहेत. कुणाची गळाभेट घेतली, कुणाचं काय केलं ह्याच्यावर जास्त चर्चा न करता आपण इलेक्शन झालं का राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि समाजकारणाकडे आलं पाहिजे. जुनं फोटो व्हायरल करून विनाकारण कोण जर अशा पद्धतीनं खोडसाळपणानं बदनाम करत असेल तर मला वाटतं अशा पोस्टला हितली जनता थारा देणार नाही असं माझं स्पष्ट मत नाही. पण आता मी तुम्हाला ह्या गोष्टीला जोडून प्रश्न विचारतो, कारण अतुल मालक आणि यशराज साळुंखे पाटील खरं या दोघांची लढत इथं झाली. या लढतीमध्ये शेतकरी कामगार पक्षानं अतुल मालकांना अप्रत्यक्षरित्या मोठ्या पद्धतीची रसद पुरवून त्या ठिकाणी त्यांचा विजय घडवून आणलाय आणि शेकापनं गद्दारी केली अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांच्या दीपक आबांच्या आहेत. कसं आहे माहिती आहे का सर, आता मी थोडा सामान्य छोटा कार्यकर्ता आहे. मोठ्यानं बोला थोडं. छोटा कार्यकर्ता आहे काय, छोटा कार्यकर्ता. अतुल मालकाचं तुम्ही काम म्हणजे मी काय कोणाच्या बाजूने बोलणारा माणूस नाही. अतुल मालकाने आज रोजी निवडून येऊन 1-1.5 महिना झाला असेल. आज रोजी त्यांचं सायकल वाटप, त्यांचं जे काय रस्ते करणं असेल, त्यांचं जे काय डीपी काय जे काय ज्या काय गोष्टी असतील त्यांच्या, तुम्ही स्वतः तुमच्या यशराजेच्या वाढदिवसा दिवशी तुमचा एक मेळावा होता. त्या मेळाव्यात तुम्हाला यशराजेंची उमेदवारी डिक्लेअर करायला काय अडचण होती का? स्वतःचा मुलगा उमेदवार आहे, मग त्या दिवशी तुम्हाला डिक्लेअर करायला काय अडचण होती का? तुम्ही ऐन टायमाच्या एक 20-25 दिवस राहिल्यावर तुम्ही उमेदवारी डिक्लेअर करताय. उमेदवारी डिक्लेअर केल्यावर त्या उमेदवाराला कोणत्या गावात काय आहे, आज मला सांगा, आलेगाव सारखं गाव असू द्या, मेडशिंगी सारखं गाव असू द्या किंवा वाकी सारखं गाव असू द्या. वाकीमध्ये गेल्या वेळेस त्यांचा जिल्हा परिषद सदस्य होता. बरोबर. वाकी गावात आबांचा माननीय दीपक आबांचा जिल्हा परिषद सदस्य होता. त्या गावात सुद्धा तुम्ही मायनस आहे. स्वतः तुम्ही म्हणताय मी जवळ्यातला किंग मेकर आहे. तुमच्या जवळ्यासारख्या गावातून 1200 मतं जात आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला म्हणजे विनाकारण एखाद्यावर शब्द ठेवताय की बाबा तुमच्यामुळे आम्ही पडलो,
पण तुम्ही कुठेतरी कमी पडला, हम्म. तुम्ही कमी पडला म्हणून तुम्ही पडला. पण आता ह्या एकंदरीत शेतकरी कामगार पक्षाची आणि दीपक आबाच्या युती झाल्यामुळे सगळ्यात मोठं जे खच्चीकरण आहे, जी 55 वर्षाची जी सत्ता होती आणि आपण याच आवारात बसलोय, ही जी पुढची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये गेली 55 वर्ष सातत्यानं स्वर्गीय गणपत आबांनी जो लाल बावटा आहे तो या ठिकाणी जपण्याचं काम केलं होतं आणि तो काल या ठिकाणी खाली उतरावा लागला, अशी परिस्थिती झालेली. सत्ता येतात, सत्ता जातात. हम्म. सत्तेसाठी कोणी लाचार होऊ नये, सत्तेसाठी कोणी लाचार होऊ नये आणि आपली आपली भाकरी स्वतःची दुसऱ्या दारात नेऊन सोडून बसू नये. स्वतःचं घर आहे, स्वतःचं हे आहे. स्वतः तुम्ही एवढं कष्ट करून स्वतः आबा माननीय आबा आणि बाबासाहेब देशमुख आमदार साहेब एवढं तुम्ही उपाध्याप करून एवढ्या शिटा आणल्या, तुम्ही सक्षम झाला होता आणि तरीही तुम्हाला किती सत्तेचा लोभ हे जनता पाहते, सांगोला तालुका पाहतोय. लोकांना तुम्ही जी जनता आहे ती न्याय हा 100% करते आणि करणार. येणाऱ्या 29ला तुमचं ही जी तुम्ही केलंय त्याचं तुम्हाला फळ 100% मिळणार. पण भाजप शेकापला फुडते वाटते का सध्या? भाजप हा प्रत्येक पक्ष आहे, त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं हा. आहे. प्रत्येक पक्ष आहे त्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी जे बळी लागतात, जे त्यांच्या हाती लागतात, ज्यांना आहे ना की म्हणजे कुणाला तर काहीतरी पाहिजे असते, कुणाला तर काय म्हणजे असं टेंडर वाईज काही असू द्या, त्याच्या काही अडचणी असू, त्यांना ती पाहिजे असते म्हणून ती स्वतः सोडते आणि दुसऱ्या दारात जाऊन बसते. पण तिथं सुद्धा काही मिळत नाही. मला सांगा एखादा पण नगरपालिकेला तुमचा बनकर आबाजी होते, कारण आम्ही रात्रीची एक मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत चर्चेत विषय निघाला की नगरपालिकेमध्ये तुम्ही विकासाचा मुद्दा पुढे केला आणि भाजपच्या खरं तर जाऊन पंक्तीला बसला आणि बनकर आबासारखा जुना जाणकार स्वर्गीय गणपत आबासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस तुम्ही भाजपमध्ये नेला. तुम्ही कशासाठी केला, अशा पद्धतीचा देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आरोप करताय. हा एक विषय आहे तो बाबा कुठेतरी विकास होईल. तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री साहेबांचा, आमदार साहेबांना फोन आला की बाबा तुम्ही तिथं जुळवून घ्या आमच्याशी, काय आम्ही तुम्हाला कुठल्याही गोष्टीनं निधीनं कमी पडू देणार नाही. आज शेतकरी कामगार पक्षासारखा एक छोटासा पक्ष आज मोठ्या देशात ज्यांनी सुरुवात केली तो पक्ष आज आहे ना की एका आमदार येऊन थांबलाय. मग त्या आज विकास करायचा म्हणलं तर कोणा सत्तेसोबत आहे ना की त्यांच्याशी, त्यांच्या नात्याशी जुळवून घ्यायचं, म्हणजे त्यांच्या पक्षात न जाता आपला विकास कसा होईल ह्याचा दृष्टिकोन बघून आमदार साहेबांनी तो निर्णय घेतला असेल आणि सर्व कार्यकर्त्यांना पण विचारून घेतला. मग आता ह्या खरं तर तुम्ही सांगितलं की विकासासाठी आम्ही गेलो, मग विकासाच्या मुद्द्यावर जात असताना तुम्ही नगरपालिकेला तुम्हाला इतकं मोठं अपयश आलं होतं हे माहित असून सुद्धा मग तुम्ही दीपक आबासोबत युती का केली? तुम्हाला कोणत्या अपेक्षा होत्या? नाही, दीपक आबांनी स्वतः सांगितलं होतं मी काय बीजेपी मध्ये जाणार नाही, मी प्रवेश करणार नाही. काय मला म्हणजे माझा एवढा मोठा पराभव झालाय आणि मग मी कशासाठी बीजेपी सोबत जाऊ असं जाऊन त्यांनी नागपूर अधिवेशनात आमदार साहेबांशी भेट घेऊन सांगितलं होतं. तुम्ही तो फोटो पण बघितला असेल हातवर करून हे केलेला. बरोबर. हा त्या गोष्टी आणि नंतरच्या काळात नंतर मुंबई अधिवेशनात पण आमदार साहेबांची आणि दीपक आबांची भेट होऊन तिथं सुद्धा बोलणं झालं. पण आमदार साहेब इथं नाहीत, डॉक्टर बाबासाहेब देशमुख इथं नाहीत, याचा फायदा विरोधकांनी घेऊन ते काय म्हणतात त्यांचं ऑपरेशन लोटस हे त्यांनी सक्सेस केलं. पण ते सक्सेस नाही, ती त्यांच्या उलटी गिनती चालू केली. पण आता ही सगळी जी काय राजकीय घडामोड कालच्यापासून सांगोला मध्ये झाली, म्हणजे भारतीय जनता पार्टी असतील, बापू असतील, यांच्या माध्यमातून जे काय लोटस सांगितलं तुम्ही की ऑपरेशन सक्सेस झालं, याच्यामध्ये सगळ्या घडामोडीमध्ये बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या खरं तर पाठीत दिवसा ढवळ्या खंजीर खुपसला असं वाटतंय तुम्हाला? 100% दिवसा ढवळ्या आमच्या पाठीत खंजीर खुपसून झोपेत दगड टाकला आमच्या. पण बापू काय म्हणत होते माहित आहे का तुम्हाला? ते शब्द आठवत असतील किंवा तुम्ही एक पत्रकार आहात, तुम्ही ऐकला असेल. बापू म्हणत होते की मी पिशवीत साप घेऊन फिरत होतो, म्हणत होते. काय साप घेऊन फिरत होतो? हा, कोणाला म्हणत होते? म्हणजे दीपक आबांना सोबत घेऊन फिरत होतो मी, पिशवीत साप घेऊन फिरत होतो आणि ती साप मला डसला. पांढऱ्या पायात सुद्धा म्हणत होते, कपाळाला माती सुद्धा लागू देत नव्हते म्हणजे आज सत्तेसाठी कोणी कुठेही जातं, म्हणजे एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारण. आबांचा काय पराभवात माझ्या विषय नाही म्हणून सांगितलं कारणीभूत आहे का? एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण कुठल्याच तालुक्यात झालं नसेल. आणि येणारा काळ असा वाटायला लागलाय आता की बाबा म्हणजे लोकशाही संपतीये असं वाटायला लागले, हुकुमशाही येईल असं तुम्हाला पण मी आता जाणवून देतोय. येणारा काळ कसा होईल काय सांगता? सर ह्याच गोष्टीला जोडून आपण तुम्ही भाजपच्या सोबत असल्यावर खूप चांगले विकासासाठी असतं आणि आता भाजप तुम्हाला वगळून सत्ता स्थापन करते म्हणल्यावर लोकशाही नाही ना, भाजपचा विषयच नाही ना.
भाजपनं इथं काय सत्ता स्थापन कोणी केली? दीपक आबांनी. बरोबर आहे. काय? नाही, भाजपला पण घेऊन काल केली. लोटस भाजपला कमळ- घेऊन भाजपला घेऊन केली. भाजपनंच पण केली, ऐका की आबांनी नाही ऐका केली. की भाजपनंच केली, पण केली, भाजप मध्ये प्रवेश आबांनी केला. केला, मान्य काय? आहे, बरोबर आहे. आबांनी सांगायचं होतं बाबा मी भाजपमध्ये जातोय आणि मग सत्ता स्थापन करू. हम्म. अगोदर पण जायला येतो तुम्हाला भाजपमध्ये, तुम्ही अच्छा. का गेला नाही? पण पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले की शेतकरी कामगार पक्षामुळेच आमचा पराभव झालाय. असं नसतं. मुळात- ही म्हणायच्या गोष्टी असं आहे काय की हम्म. आपला पराभव झाला तर कशामुळे कुणाला तर ढकलून द्यायचा, विषय मोकळा करा. पण त्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे आपण कुठं कमी पडलो. आज मला सांगा, अतुल मालकांनी एखाद्या सर्वसामान्य घरातल्या मुलींना सुद्धा सायकली दिल्या. काय? सर्वसामान्य घरातल्या मुलीला सुद्धा सायकली दिल्या, ज्याच्या दारात पाणी नाही त्या दारात पाणी केलं त्यांनी. आणि मग तुम्ही ज्याला एखादी गोष्ट देत होता तुम्ही त्याला जाऊन अडवत होता. तुम्ही त्यांनी काय म्हणायला पाहिजे माहिती आपण घ्या, पण आहे ना की माझ्यासोबत तुम्ही एकनिष्ठ आहात, एकनिष्ठच राहा. दम दिल्यावर कोणीही थांबत नाही तुमच्या सोबत. पण आता ह्याला अनुसरून एक प्रश्न विचारतो सर, हम्म. ही जर गोष्ट सांगूया तर अशीच राहिली तर शेकापचे कार्यकर्ते निष्ठावान म्हणतायत, मग ही सगळी फुटीर शेकाप होणार नाही याच्यामुळे? मुळात फुटीर शाखा बिलकुल होणार नाही. बर. मी तुम्हाला ठसून सांगतो, स्वर्गीय आबासाहेबांचा जो विचार आहे, आता काही पुढारी पदाधिकारी गेले म्हणून काय चळवळ थांबणार नाही, म्हणून काय कार्यकर्ते नवीन तितकीच तयार होतात. हा पुरोगामी विचार शेवटच्या श्वासापर्यंत इथली जनता टिकवणार आहे. इथं गोरगरीब जनता, कष्टकरी जनता, आमचा मुस्लिम बांधव असेल, दलित बांधव असेल, बहुजन वर्ग असेल, महिला भगिनी असतील, रात्री अपरात्री अगदी गुन्ह्या गोविंदाने घरामध्ये सुरक्षितरित्या जातात. आणि इथलं जे काळे धंदे आहेत ते बंद झालेले आहेत. आणि हाच तो विचार, सुरू आहे अजून. मुळात हा अवैध वाळू उपसा जरी सुरू असला तर ते बेकायदेशीररित्या किंवा चोरून चालू आहे. आता मला सांगा, ह्याला प्रशासन कुठेतरी कमी पडते असं मत आहे. सन्माननीय आमदार साहेबांनी त्याच्यावर सुद्धा परवा दिवशी आपलं मत व्यक्त पण केलेलं आहे. परवा तहसीलदारांच्या गाड्यावर दगड टाकली असा प्रकार मुळात- आमदार साहेब एवढे सक्षम असतात. ऐका ह्या गोष्टीचा पूर्णपणानं शेतकरी कामगार पक्ष निषेधच करणार आहे. कारण प्रशासनाला जर कोण अंगावर घेत असेल किंवा कायदा मोडून जर कोण कायदा हातात घेत असेल तर त्याला शेतकरी कामगार पक्ष जसं तसं उत्तर देणार आहे. तो कार्यकर्ता कोण आहे पाहना, ज्यानं गाडीवर बरं, दगड हा, काय घातला. विषय जरा पुढे येऊ द्या ना, काय विषय? ज्यानं गाडीवर दगड घातला तो कार्यकर्ताच बीजेपीचा आहे. बीजेपीचा आहे. हा, बीजेपीचा कार्यकर्ता आहे. हो. त्याच्यावर कारवाई आता झाली. कारवाई ती ती प्रशासन आता करणार. प्रशासनाचा हा. विषय आहे. प्रशासनाच्या हातातला आणि विषय आहे. वर्ण सत्तेचा दबाव, बर 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 बर. दबावापोटी त्याच्यावर कारवाई होईल का पण नाही सर होईल तुम्हाला सांगा. वाटतं का शेतकरी कामगार पक्ष जर स्वतंत्र निवडणूक लढला असता तर- तर ह्या दगा फटकेला आपल्याला मुळात- सामोरं जावं? मुळात काही गोष्टी अनुभवातून शिकायला येतात. सन्माननीय आमदार साहेब हे नौके आहेत. त्यांच्या डिक्शनरीमध्ये आज ह्या जी पंचायत समिती आणि नगरपालिकेला ज्या घडामोडी घडल्या ते सरळ मार्गी प्रामाणिक नेतृत्व आहे. परंतु नौके जरी असले तरी काही अनुभव आम्ही अक्कल विकात घेतली म्हणतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा केला जाईल. पण आता सर आणि तुम्ही अजून एक मुद्दा सांगितला- सांगतो, सन्माननीय या तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गणपतराव देशमुख जेव्हा 1962 शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली त्यावेळेस या पंचायत समितीमध्ये त्यांची देखील सत्ता तिथं नव्हती. संभाजीराव शेंडे साहेबांची सत्ता त्या ठिकाणी होती. आबासाहेब 72ला पुन्हा निवडून आले आणि 72ला या ठिकाणी पंचायत समितीवर लाल बावट्याचा झेंडा फडकवला. त्याच बाबतीमध्ये सन्माननीय आमचे नेते आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या बाबतीत घडलेलं असेल. त्यांची पहिली निवडणूक आहे. तर निश्चितपणानं आबासाहेबाच्या बाबतीत घडलं, बाबासाहेबाच्या बाबतीत सुद्धा ते घडलेलं आहे. परंतु निश्चितपणानं ते योगायोग समजावा आणि हा जो पराभवाचा जी काय पराभवाचं दुःख आहे विसरून आम्ही जनतेमध्ये जाऊ, चांगल्या पद्धतीने काम करू, लोकांमध्ये मिसळू आणि गट विसरून येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मध्ये 67 पैकी चांगल्या पद्धतीने यश मिळवू. आम्ही अधिकची कोणावर टीका टिप्पणी न करता आम्ही कुठेतरी कमी पडलो याचं आत्मपरीक्षण शेका पक्ष करेल, पुरोगामी युवक संघटना करेल आणि आमचे नेते बाबासाहेब देशमुख सुद्धा निश्चितपणे ह्यातनं काही बोध घेतील आणि पुढे जातील असा आशावाद. याला अनुसरून सर एक प्रश्न असा विचारतो मी तुम्हाला की तुम्ही सांगितलं की आम्ही 100% याच्यातनं भविष्य काळामध्ये काही गोष्टी आम्ही 100% चांगल्या पद्धतीने करू, पण त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या खरं तर चर्चेमध्ये संवादामध्ये बोलत असताना म्हणतो की ज्या वेळेस आमच्या शेतकरी कामगार पक्षाला खाली दाबलं जाईल त्यावेळेस आज शेतकरी कामगार पक्ष ताकदीने बाहेर येतो. मुळात तुम्हाला कारण सांगू का? नगरपालिकेमध्ये त्या पद्धतीने बघितलं तर तुम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये नगरपालिकेवरती जी सत्ता होती तुमची शेतकरी कामगार पक्षाची होती आणि ती ह्या वेळेला खरं तर त्या ठिकाणी सत्ता तुमची तिथील सुद्धा गेली. मुळात आता त्याबद्दल सांगतो.
स्वर्गीय आबासाहेब असताना नगरपालिकेला 2016-17च्या निवडणुकीमध्ये 4 शाखा पक्षाला जागा मिळाल्या होत्या आणि आमदार बाबासाहेब देशमुख असताना शेतकरी कामगार पक्षाला आता सुद्धा 3 जागा मिळाल्या होत्या. पक्ष काय कमी पडला नाही, काय नाही, ठीक आहे, यश मिळायला पाहिजे होतं, परंतु याला काही घटक जबाबदार आहेत. स्पष्ट मुद्दा आहे, स्पष्ट म्हणजे लपून बोलायची गरज नाही, स्पष्ट आहे की तुमच्याकडून सातत्याने शेकापची लोक काय म्हणतात, शेकापचा ज्या वेळेस पराभव होईल त्यावेळेस शेकाप हा पिटून उठतो. मुळात दुपटीने तर बाहेर येतो. 2029च्या पराभवाची वाट बघताय का काय? मुळात आम्ही कोणाच 29च्या काय 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 राहिले मुळात काय काय? मुळात मुळात 43 महिने आहेत अजून हा अजून 43 महिने आहेत आणि मुळात येणारी आहे का येणारी ग्रामपंचायत आहे का हा. 50 ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळात आता ऐका सांगतो आता ऐका पण लाल फडक इथं राहणार नाही ब- अशा पद्धतीने बघा. कार्यकर्ते दिवसामध्ये. मुळात लाल फडकं राहणार नाही. 2019ला वल्गना केली, बर 2024च्या शिवाजी चौकातल्या त्या ठिकाणी सभेमध्ये केली, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये लाल फडक्यावर चर्चा झाली. मग या लाल फडक्याला पराभूत करण्यासाठी देश पातळीवर राज्य पातळीवर एवढ्या मोठ्या बलाढ्य सरकारचं आणि राष्ट्रीय पक्षाचा त्या ठिकाणी वापर होतोय आणि छोट्या पक्षाला सत्तेपासून बाजूला करण्यासाठी एवढी यंत्रणा का उभी करावी लागते. आणि इथंच निश्चितपणानं कळतंय की स्वर्गीय आबासाहेबांचा हा नैतिक दृष्ट्या विचारांचा विजय आहे. जर पक्ष छोटा असेल तर मग पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरचा एवढी मोठी बलाढ्य पक्ष का प्रयत्न करतो. अजून एक आरोप होतोय, हा. आता 4 दिवसापूर्वी विरोधकांकडून अशा पद्धतीचे इतकं व्हायरल झाला कंटेंट की शहाजी बापू 5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपयाचा निधी आणला, नारळ फुटत होतं, बरोबर आहे. पण हा गडी निवडून येऊन आता टर्म संपत आली, म्हणजे निम्मे झालं, साधारणतः 2 वर्ष होत आली, तरी साधा एक नारळ फुटला नाही. एवढा म्हणजे एवढा आबोध तरी सुद्धा रुपये सुद्धा येत नाही. मुळात म्हणजे याच्यामध्ये मूळ विषय असा की पक्ष सत्तेत नाही ही गोष्ट मान्य आहे, विरोधातला पक्ष आहे का हे पण आपल्याला माहित नाही, कारण आबासाहेब हे तटस्थ विरोधात राहायचे, पण बाबासाहेबांनी तटस्थ भूमिका घेतलेली, विरोधातली नाही. मग कदाचित असे छोटे छोटे पक्ष यांना दाबून यांचं असं पंचायत समित्या नगर परिषदा ताब्यात घेऊन असे पक्ष उद्ध्वस्त करायचा डाव भाजपचा आहे का, कुटील डाव आहे का? मुळात कुठल्या पक्षावर आम्ही टीका करणार नाही, कारण आबासाहेबांची ती शिकवण आहे. आता काय जण 5,000 कोटीच्या बाबतीत बोलतात, परंतु तुम्ही ऍज अ पत्रकार म्हणून त्या ठिकाणी जे 5,000 कोटीचं काम झालंय, माझं तर मत आहे तुम्ही त्या कामाची पाहणी करा. ते 5,000 ऐका आम्ही करूच 5,000 कोटी म्हणतात ती खरं आहे, परंतु ते 5,000 कोटी कुठं खर्च केले, कोणते प्रोजेक्ट आणले, असा एक तरी शाश्वत प्रोजेक्ट दाखवा आम्हाला की त्या 5,000 कोटीमध्ये आज तागायत सांगोला तालुक्यातील जनतेसाठी ते फायद्याचा ठरतोय. एक तरी ऐका पुस्तकाच्या बाबतीत ऐका, पुस्तकावर एवढी मोठी कारवाई होईल की ती कोणीच थांबवणार नाही. न झालेली कामं सुद्धा त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. मग तुम्ही विरोधक म्हणून ऐका दिलेले आहेत, परंतु योग्य वेळी हे सगळं सन्माननीय आमचे नेते बाबासाहेब देशमुख याच्यावर बोलतील. उच्च शिक्षित अभ्यास आहात, तुमच्यासारख्या लोकांनी हे जे 5,000 कोटीचा मोठा गोगोवा जो फुगा फुगवलेला आहे, ते फुगा जर तुम्ही असंच बघत बसला फुग्याकडे, तर त्या फुग्याच्या हवेत तुम्ही दबून जाल ना. तुम्ही फुगा का फुटत नाहीये? मुळात मी आज सांगतो, आमची टीका टिप्पणी करणं, कोणी काय केलं याच्याकडे आम्ही लक्ष देणारी माणसं नाही. पण आबासाहेबांचं मत ऐका, सत्ता गेली ना, होगा सत्ता जरी गेली शेकाप संपत नाही. नीट ऐका, जरी सत्ता घेतली गेली तर तुम्हाला छाती टोकपणे सांगतो, शेतकरी कामगार पक्षावर जेव्हा अन्याय झालाय तेव्हा तो फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड झेप सारखी मोठी झेप घेतलेली आता तुमच्या दोन हा संस्था गेल्या हातात. हा त्रिकालबाधित इतिहास आहे. आणि 2 जरी संस्था गेल्या, पण 2 ऐका असल्या तरी सन्माननीय आमदार बाबासाहेब देशमुख हे इथले लोकप्रतिनिधी असल्यामुळे या दोन्ही सत्तेवर अंकुश ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, लढाऊ वृत्ती आहे आणि निश्चितपणानं ते सभागृहामधून तालुक्याच्या विकासासाठी प्रचंड असा निधी आणतील. गावगाड्याची जी मिनी मंत्रालय मांडली जाते, जी पंचायत समिती, कारण आपण सांगोला शहर नगरपालिका गेली तर इट्स ओके होतं, कारण त्याची जी लोकसंख्या होती तर साधारणपणे 30 ते 35,000 लोकसंख्या असणारी शहर आहे. परंतु सांगोला तालुक्याच्या जनतेचा विचार केला, ग्रामीण भागात गावगाड्यात राहणाऱ्या लोकांची संख्या जवळजवळ 2.5 ते 3 लाख मतदार हा गावगाड्यामध्ये राहतोय, वावरतोय. आणि ह्या मतदाराचं काम जे आहे पंचायत समितीशी निगडीत आहे. आणि ही संस्था तुमच्या खरं तर असणारी उशाशी ती डायरेक्ट पायाशी घालवण्याचं काम मुळात आम्ही अजून वारंवार तेच बोलतोय,
आम्ही आत्मपरीक्षण करू आणि त्यातून चिंतन करू, पुढे तुमच्या जाण्याचा प्रयत्न तुमच्या करू. आत्मपरीक्षण आणि चिंतनामध्ये तुम्ही मग 29 सरांनी बोलल्याप्रमाणे वाट बघताय का नाही पराभवाची? बिलकुल वाट बघणार नाही. आम्ही कोणाचा पराभव करण्यासाठी नाही, तर आमचं काम दाखवणं, हम्म, हम्म, जनतेच्या दरबारात जाणं, हम्म. जनतेला आजी वस्तुस्थिती पटवून देणं हम्म. आणि गोरगरीब जनतेची कामं आपण विधान भवनाच्या सभागृहाच्या माध्यमातून आणि ह्या सुद्धा संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक पण संघटना आता निश्चितपणे करेल. याला शेवटचे भावना दोन विचारू. प्रश्न घेऊया. शेवटचे एक सरांना एक शिंगाडे साहेबांना एक प्रश्न आणि ह्यांना एक शेवटचे घेऊ. बरोबर. यामध्ये भाऊ बघितलं तर आता आपण ज्या पंचायत समितीमध्ये बसलोय त्या पंचायत समितीमध्ये तुमचा विजय होणार होता, सगळ्या गोष्टी होणार होत्या. मात्र दीपक आबा आणि बापू हे दोघं एकत्र झाले. त्यानंतर सांगोला तालुक्यातील जे काय शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते, कारण आम्हाला फोन बऱ्याच जणांचे आले की हे जे काय केले ह्यांनी चुकीच केले. काही जणांना अश्रू सुद्धा ढासळले शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना की आबा आणि बापूशी भविष्य काळामध्ये आमची जी युती असेल नगर ग्रामपंचायतीला कुठल्याही पद्धतीची युती होणार नाही, अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा शेतकरी कामगार पक्षांनी घेतलेला. जर असं काही अन्यथा भविष्य काळात झालं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्ही राहणार नाही, अशा सुद्धा तीव्र भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले. बरोबर आहे. येणाऱ्या काळात आहे ना की आम्ही कुणाशी युती करणार नाही, कारण काल आमच्या नेत्यांनीच सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमच्या नेत्यांनी सांगितलं की मला इथून पुढे कोणाशी युती करायला भाग पाडू नका. बर. कारण का यावेळेस जर आम्ही स्वतः लढलो असू, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, तर आमच्या प्रचंड असं यश प्रचंड मिळणार, यश यश मिळालं मिळालं असतं असतं. आणि मग तुम्ही भाजपला भेटाय का? कारण तुम्ही त्यांची नाही 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 नाही. हो का, मुळात कोणाला भेहण्याचा विषय येत नाही. आपली ताकद इथं मोठी आहे. परंतु जी काय आबानं प्रस्ताव दिल्याच्या नंतर आमदार साहेब, मी पुन्हा सांगतोय की नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी तिथं होऊन गेले आणि ही सगळी आघाडी झाली आणि आघाडीचा धर्म पाळणं ही शेतकरी कामगार पक्षाची परंपरा स्वर्गीय आबासाहेबापासून 25 वर्ष ते राहिले. म्हणतात की तुम्ही धर्म का जवळ नाही नाही, बिलकुल हे चुकीचं आहे. एक सन्मान्य एक तिथले मुद्दा जे असा आहे, लोकप्रतिनिधी आहेत आलेले निवडून, अतुल पवार मालक, त्यांनी जी कामं केली किंवा त्यांचं कौतुक आम्ही करणं तेवढं मोठं नाही, परंतु जे लोकहिताची कामं आहेत, जी आबाने आजपर्यंत गोरगरीब केली त्याचं काय? नाही नाही, आबानं कामं जरी केली तर काळ आणि ऐका, त्या ठिकाणी नवीन पिढी आहे, बदलतं राजकारण आहे, नवीन पिढीच्या नवीन त्या ठिकाणी आवडीनिवडी आहेत. त्यामुळे कदाचित ते पण विरोधी लोकांच्या आता सांगितलं की तरुण आवडी निवडी, मग 25 वर्षाचा तरणा बांडपोरगा आबाने उभा केला, मग का पराभव झाला? मुळात कसं आहे, पराभवाची कारणं आहेत वेगळी आणि हे कुठल्या तरी पक्षावर खपार फोडणं असं मला योग्य वाटत नाही. कुठेतरी आपण कमी पडलो असेल त्याचं आत्मचिंतन करून पुढे जावं. ही जोडून याला प्रश्न आहे, शेकाप मधली जी महत्वाची बिनीचे शिलेदार होते, महत्वाची लोक की जे तुमचे फायनान्सर होते, मोठा भक्कम आधार होते, काय काय गट त्यांच्या ताब्यात होते, गड होते, तर एवढ्या सगळ्यांनी मिळून हा बालेकिल्ला बनला होता. ही लोक बरीचशी फुटून गेली. आता जी काय तुमच्यासारखी फाटकी लोक आहेत खालची, तिसऱ्या चौथ्या फळीतली, बरोबर. काय पहिल्या फळीतली लोक नाही असं मला नाही वाटत. नाही नाही ज्याच्या हातात माल आहे ते पहिल्या फळीतले असतात, पण ज्याच्या हातात जे आता तुमच्या नेत्याच्या शेजारी असतात, तर ती सुद्धा उरलेल्या पक्षाला अडचणीत आणतात. असे तळातली खेड्यातली लोक की ज्या लोकांना तालुक्याला यायचं म्हणजे 10 वेळा विचार करावा लागतो, अशी परिस्थिती आहे. आम्ही गावखेड्यात फिरतो, गावखेड्यातल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांना ज्यावेळी समजून घेतो त्यावेळी लोक अजूनही सांगतात की जी कडल असणारी जी लोक आहेत ती बाबासाहेबांच्या, तर अशी उरलेले 1-2-4 लोक आहेत, त्यांच्यामुळे पक्ष अजून अधोगतीला जाईल. तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमच्या नेत्याला काय याबद्दल सांगाल का? मुळात नेत्याला सल्ला देण्यात आम्ही मोठे नाही आणि जे काय दुरुस्ती असेल हा पक्षांतर्गतला विषय आहे. आता ह्या काही समज आणि गैरसमज हे पार्टी चालवताना होत असतात. शेतकरी कामगार पक्ष विचारावर चालणारी पार्टी आहे, त्यामुळे आमच्यात जो गैरसमज आहे तो दूर होईल. गैरसमज आणि ऐका, सर त्यांचा जो मुद्दा आहे वस्तुस्थिती आहे, तर नेतृत्व त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढेल आणि हा जो बदल आहे तो बदल भविष्यात दिसेल. याचं महत्वाचं कारण सांगतो निखिल, आपण ज्यावेळी खेड्यापाड्यात फिरत होतो, लोक आम्हाला स्वतःहून म्हणायचे की बाबासाहेबांच्या शेजारी असलेली 1-2 माणसं अमुक XYZ, तर अमुक जी माणसं आहेत ती, तर ही माणसं पक्षाची बदनामी करतात, बाबासाहेबांची आजूबाजूला बदनामी करतात आणि बाबासाहेबांच्या शेजारी तिथं फिरतात का तर मलई खायला मिळते आणि त्यांच्या ताब्यात काही संस्था इथल्या सांगोलीतल्या दिलेल्या आहेत. मुळात अशा लोकांमुळे मुळात ऐका ऐका, लोकांचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. हा पक्षांतर्गतला विषय आहे. काम करा. ऐका, व्हायला नाही पाहिजे, हे व्हायला नाही पाहिजे, परंतु नीट ऐका, लोकांचा जो गैरसमज आमच्या पार्टीचा झालेला आहे की 1-2 लोक आहेत, 4-2 लोक आहेत, पण तशी परिस्थिती नाही. आणि जर असेल तर आमचं नेतृत्व त्याची दखल घेईल आणि आता हा मुद्दा जो आहे तो तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करताय आणि मी तो तुम्हाला स्ट्रिक्ट प्रश्न विचारतोय.
की सर शेतकरी कामगार पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष मानला जातो, चळवळीतला मानला जातो. काल बैठकीला आम्ही होतो त्या ठिकाणी, ते ऐकलं आणि बाबासाहेबांनी बोलत असताना सुद्धा सांगितलं, जरी इथली सत्ता आपली जात असेल तर माझे वर संबंध चांगले आहेत, यामुळे मला काय निधीला कमी पडणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास देखील त्या ठिकाणी केलाय. मात्र आम्हीच काही पुन्हा भारतीय जनता पार्टीचे जे शेकापमधून फुटून गेलेले कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रकर्षाने गोष्ट समोर आली की बाबासाहेबांच्या जवळ काही राजकीय मंडळी जी सरांनी उपस्थित केले त्यांच्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्ष सोडला. याचबरोबर अजून गावगाड्यामध्ये फिरत असताना सुद्धा ह्या गोष्टी चर्चेत आल्या की जर ती लोक जर भविष्य काळात जर राहिली तर आम्ही अजून पक्षातून त्या ठिकाणी सोडून जाऊ, अशा पद्धतीची भूमिका शेतकरी कामगार पक्षातले कार्यकर्ते घेत आहेत. आणि बाबासाहेबांनी जो मार्केट कमिटीचा जो सभापती जो नेमलेला आहे, आम्ही नाव घेणार नाही कारण पदाशी आमचा विषय आहे, सभापती जो आहे तो भ्रष्टाचारी सभापती आणि त्याच्यामुळे सगळं खरं हे षडयंत्र बाबासाहेबांच्या जवळ जात असताना वेगवेगळ्या पद्धतीने शिल्पकार आहे. मुळात आता सभापती महोदय यांचं काम चांगलं आहे आणि काम करणाऱ्या माणसाला समाजामध्ये नावं ठेवतात. जो कार्यकर्ता झटतो, प्रामाणिक काम करतो आणि त्यातून अंतर्गत कुणाची धुसफूस असेल तर हा पक्षाच्या अंतर्गतला विषय मी पुन्हा वारंवार सांगतोय, ते कदाचित भविष्यामध्ये जर ऐका अगदी बरोबर आहे. सभापती पदामुळे तुमची 4-5 फुटून नाही मुळात मी ह्या खोलात जाणार नाही. कोणाला तरी नेतृत्व मुळात मी ह्या खोलात जाणार नाही. मुळात मुद्दा काय की कोण तर काम करत असेल, नवीन नेतृत्व उदयास येत असेल तर त्याच्यावर चिकलपित होणं हे राजकारणामध्ये आणि पार्टीमध्ये सुद्धा घडत असतं. पण हा पक्षाच्या अंतर्गतला विषय सन्माननीय आमदार साहेब याच्यावर मार्ग काढतील. ओके, तर मंडळी निखिल आणि मी या अनुषंगानं एक सविस्तर चर्चा घडवून आणली. म्हणजे ही चर्चा घडवून आणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला हा बालेकिल्ला समजला जातो. इथल्या गावखेड्यातल्या मातीमध्ये शेतकरी कामगार पक्ष रुजलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा जुनाट खोडा असं म्हटलं जातं ते त्याच्यामुळं, कारण गावखेड्यामध्ये अनेक अशी हजारो शेकडो जुनी जाणती माणसं आहेत की जी शेकापशी एकनिष्ठ आहेत. तर मंडळी आजच्या चर्चेचं महत्वाचं कारण असं होतं की याच ज्या आवारामध्ये बसून आम्ही चर्चा करतो, हे बचत भवन पंचायत समितीचं सभागृह आहे आणि याच ठिकाणी भाजप, शिवसेना आणि दीपक आबाच्या गटानं गुलाल उधळला आणि या गुलालापासून शेकापला बाजूला ठेवलं. तर ही चर्चा घडून आणली आणि या चर्चेमध्ये नवनाथ सिंगाडे जे की नगरसेवक पदाचे उमेदवार होते, शेकापचे धाराडीचे कार्यकर्ते, बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी आहेत आणि प्रसिद्धीचे प्रमुख असलेले एन डी बंडगर सर, तर हे प्रवक्ते पदाला साजेस बोलणारे आहेत. पक्षामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा त्या चांगल्याच आहेत असं मानतात. एका अर्थाने ते प्रवक्तेपद चांगल्या पद्धतीने बसवतात, कारण प्रवक्ते पदाला या गोष्टी बोलाव्या लागतात. परंतु वस्तुस्थिती मंडळी वेगळी आहे की शेकापमध्ये जी निष्ठावान जुनी जाणती मंडळी आहेत त्या जुन्या जाणत्या मंडळींचा विद्यमान नेतृत्वाच्या भोवती जे काय कोंडाळ बसलेलं आहे 2-4 लोकांचं आणि जे डिसिजन मेकिंग मध्ये असतात आणि नेतृत्वाची फसवणूक करतात, खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण करतात. तर ह्या तळातल्या भावना आहेत. तर ह्या भावना माध्यमातून पुढे येणे हे महत्वाचं होतं. निखिल आणि मी ज्यावेळेस तालुकाभरामध्ये निवडणुकांच्या निमित्तानं फिरलो तर त्यावेळेस लोक अक्षरशः आबासाहेबांचं नाव काढल्यानंतर रडत होते. इतकं मोठं प्रेम शेतकरी कामगार पक्षावर आहे. मात्र ही परिस्थिती कुणी निर्माण केली, शेकापला सत्तेपासून जायला कुणी भाग पाडलं, या पराभवाचे मेन शिल्पकार म्हणता येईल किंवा ज्यांना गुन्हेगार म्हणता येईल, हे गुन्हेगार नेमके कोण आहेत, हे गुन्हेगार आणि झारीतले शुक्राचार्य ओळखणं हे शेकापसाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण एन डी बंडगर असतील किंवा नवनाथ सिंगाडे असतील, हे 2ऱ्या-3ऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत. हे काय मुख्य कार्यकर्ते नाहीत, 2ऱ्या-3ऱ्या फळीतले कार्यकर्ते आहेत. परंतु ही धाडसानं बोलतात का तर पक्ष टिकावा, आबासाहेबांचे विचार टिकावेत. आणि अशाच कार्यकर्त्यांना संधी दिली तर शेतकरी कामगार पक्षाचा, अशाच प्रामाणिक आणि फाटक्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर पक्ष हा पुढे जाईल ना, की जी मलईसाठी जवळची टिकलेत अशा मलई बहादर लोकांना नेतृत्वाने बाजूला काढायला हवं. तर आगामी आता निवडणुका बऱ्याच संपल्याच जमायत. गावखेड्यातल्या निवडणुका ह्या स्थानिक राजकारण असतं, त्याचा तालुक्याचा फारसा त्याचा संबंध येत नाही. परंतु ह्या चुका ज्या आहेत ह्या चुका शेकापनं आणि विद्यमान नेतृत्व अर्थात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वीकारून बदल व्हायला हवा. का तर आम्ही कठोरपणे या भूमिका मांडतोय. का तर शेतकरी कामगार पक्ष हा या तालुक्याची शान होता म्हणायची वेळ भविष्यात येऊ नये हीच माफक अपेक्षा. आपण इथंच थांबतो. धन्यवाद.